नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मिथुन राशीचे पुरुष आणि कन्या राशीचे स्त्री जर का परस्पर रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांची जी रिलेशनशिप आहे ही कशा प्रकारे पुढे जाईल. खरं तर असे कोणते मुद्दे आहेत की ज्यामुळे दोघे जे आहेत ते रिलेशनशिपमध्ये येतात आणि असे कोणते मुद्दे आहेत की ज्यामुळे रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येऊ शकतात किंवा रिलेशनशिप ब्रेकअपपर्यंत पोहोचू शकते. अर्थात स्मूथ रिलेशनशिप चालावी याकरता नेमकं काय करायला हवं या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर दोघांच्या ज्या आवडीनिवडी आहेत, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा प्रेमामध्ये त्यांच्या आशा अपेक्षा काय आहेत हे नेमकं जाणून घेणं गरजेचं राहील. त्याकरता त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व जर का तुम्हाला समजलं तर अर्थातच रिलेशनशिप कशा प्रकारे टिकवायला हवी हे आपसूक समजायला वेळ लागत नाही. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की मिथुन राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ही द्विस्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येते ती म्हणजे त्यांची चुळबुळ आणि त्यांची बोलण्याची कला. अर्थात काही ना काहीतरी काम करतच असतात. स्थिर ते राहणं थोडंसं कठीण असतं. मनात बऱ्याच प्रमाणात विचारांचे वादळं चाललेले असतात. काम हे करावं की ते करावं, नेमकं काय करावं. बऱ्याच प्रकारची जी जबाबदारी ते स्वतःच्या खांद्यावरती वागवतात आणि कधी एकही जबाबदारी पूर्ण करत नाही. जसं की 2 सेशनच्या मागे लागलं तरी एकही ससा हाती लागत नाही. अशा प्रकारची काही मानसिकता बऱ्याच वेळेस त्यांची होते. जसं की लहान मुलं असतात, अनुभवातून शिकणारी. लहान मुलांचं कसं असतं की दिवसातून बऱ्याच वेळा त्यांचे मूड स्विंग होत असतात. सकाळी एक असेल, दुपारी एक असेल आणि रात्री तिसराच असेल आणि मूड गेला तरी मूड परत येण्यासाठी फारसं काय मोठ्या गोष्टी घडायलाच हव्यात अशा नाही. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा त्यांचा मूड बनून जातो. थोडाफार असा स्वभाव हा मिथुन राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येतो. त्यांचं वय कितीही वाढलं तरी अशा प्रकारचा अनुभव किंवा अशा प्रकारचा स्वभाव त्यांच्या मध्ये दिसून येतो. अर्थात अस्थिरता किंवा बदल हा यांच्या जीवनाचा गाभा आहे. आता हा जो बदल आहे हा बदल त्यांच्या मानसिकतेमध्ये, त्यांच्या विचारांमध्ये, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांचा राहणीमान आणि करिअरच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच वेळेस दिसून येतो आणि तो बदल हा यांच्या स्वतःमध्ये अगदी सहजपणे स्वीकारतात आणि सहजपणे करतात सुद्धा. जसं की यांची जी फॅशन स्टेटमेंट आहे ही तुम्हाला नेमकी एकच एक अशी दिसणार नाही. अर्थात आधुनिक फॅशन करतात परंतु ती थोडीफार प्रमाणात बदलतच असते कायम. त्याचप्रमाणे सगळ्यात त्यांचं महत्त्वाचं अस्त्र आहे ते म्हणजे वाणी, बोलणं. वाणी किंवा बोलणं शब्दावरती जे प्रभुत्व आहे ते अतिशय चांगलं असतं. त्याच्यामागे कारणं सुद्धा तशाच प्रकारचे असतात किंवा बालपणापासून चिकित्सक असतात, चौकस असतात. मनामध्ये बरेचसे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांचे उत्तर घेण्यासाठी सुद्धा ते बऱ्याच प्रमाणात प्रयत्न करतात आणि आणि त्यामुळे होतं काय की जवळजवळ प्रत्येक क्षेत्राबद्दल त्यांना माहिती अतिशय चांगली असते. मग समोरचा व्यक्ती त्याचा जो इंटरेस्ट एरिया आहे तो कोणता आहे त्याला अनुसरून ते विषय काढतात आणि तो विषय व्यवस्थितपणे घोळवतात आणि समोरच्याला त्याच्या फ्रिक्वेन्सीपर्यंत येऊन म्हणजे आपल्याला जरी जास्त माहिती असेल तरी चुकूनही त्या व्यक्तीचा अपमान होणार नाही, त्याच्या सेल्फ रिस्पेक्टला धक्का पोचणार नाही. अशा प्रकारच्या पद्धत ही गोष्ट खूप खास आहे मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये की खूपच चांगलं बोलतात. लहान मुलं जशी एकमेकांशी संवाद साधतात ती संवाद साधण्याची जी कला आहे ती मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते आणि खेळकर वृत्ती असते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असतो. हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. अर्थात 2-3 गोष्टी त्याकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं राहील की खास करून निर्णय क्षमता यांची थोडीशी कमी असते. एखाद्या मुद्द्यावरती निर्णय घ्यायचा तर तो निर्णय घ्यायचा की नाही या द्विधा अवस्थेत जातात आणि जर का तुम्ही अशा द्विधा अवस्थेत गेलात तर निर्णय घेतणंच कधी कठीण होऊन बसतं आणि त्यामुळे जीवनातल्या बऱ्याचशा चांगल्या संधी यांच्या हातून सुटून सुद्धा जातात. खास करून करिअरच्या बाबतीमध्ये ही गोष्ट बऱ्याच वेळेस त्यांच्या अनुभवास येते. परंतु तो स्वभाव असल्या कारणामुळे अनुभव येऊन सुद्धा तेवढंसं शहाणपण लवकर येत नाही. परंतु या गोष्टीत जर का तुम्ही काम केलं तर अर्थातच जीवनामध्ये बराचसा पल्ला तुम्ही गाठून येऊ शकता. कारण बौद्धिकदृष्ट्या तुमची जी रास आहे ही अतिशय चांगली समजली जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं स्वतःच्या हेल्थवरती लक्ष देणं गरजेचं राहील. कारण खूप शारीरिक मेहनत झाली तर लवकर थकून जातात. तर त्या ठिकाणी सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र शारीरिक मेहनत करतात याबद्दल वाद नाही. शारीरिक मेहनत अतिशय चांगल्या प्रकारे करतात ती गोष्टसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. अर्थात या सगळ्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे आणि कमिटमेंट लक्षात द्या. तुमच्या रिलेशनशिपमध्ये कमिटमेंट अत्यंत महत्त्वाची असते. तर का ती कमिटमेंट तुम्हाला देता आली नाही तर विश्वासाचा मुद्दा समोर येतो, ट्रस्ट वर्दीनेस थोडासा कमी होतो. तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. या गोष्टीवरती काम करणं थोडंसं गरजेचं राहील. पण तुमच्या रिलेशनशिपमध्ये फारसे काही प्रॉब्लेम येणार नाही. अर्थात मिथुन राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत, मृग, आद्रा आणि पुनर्वसू.
मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात हे वाचन वेडे असतात. त्यांना वाचनाची भयंकर आवड असते. पुस्तकाचं ज्ञान यांच्याकडे खूप चांगलं असतं आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींबद्दल जीवनाच्या त्यांना ज्ञान चांगलं असतं. ते अर्थात ते प्रॅक्टिकल नसतं, थेरोटिकल असतं, पण तो असतं मात्र चांगलं आणि यामुळेच बराचसा त्यांना फायदा हा व्यक्तींबरोबर कम्युनिकेट करण्यासाठी होतं. त्यामुळे यांचे फ्रेंड सर्कल फार मोठा असतो आणि त्यामुळे थोडंसं ज्याला आपण इंटरॅक्शन म्हणतो किंवा शेअरिंग करणं यांना आवडतं. म्हणजे पुरुष असून सुद्धा बोलका स्वभाव यांचा दिसून येतो. दुसरं जे नक्षत्र आहे ते आहे आद्रा. आद्रा नक्षत्राचे जे पुरुष असतात यांचा स्वभाव थोडासा तुम्हाला धीरगंभीर किंवा मॅच्युरिटी ज्याला आपण म्हणतो तो दिसून येईल. परंतु इथे एक गोष्ट वेगळी आहे की आद्रा नक्षत्राचे जे पुरुष आहेत त्यांना नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करायला आवडतं. म्हणजे जगापेक्षा काहीतरी वेगळं विचित्र होईल, परंतु काही गोष्टींच्या अगदी तळापर्यंत जाणं हा भाग त्यांना खूप आवडतो आणि यांचं एकंदर मॅच्युरिटी लेवलसुद्धा खूप चांगले असते. इंटेलेक्टसुद्धा खूप चांगलं असतं, बौद्धिक खूप चांगलं असतं. लक्षात घ्या, असलेल्या गोष्टींमधून नवीन काहीतरी शोधणं आणि त्याच्या मागे लागणं हा जो भाग आहे हा भाग आद्रा नक्षत्राच्या पुरुषामध्ये दिसून येतो. अर्थात तुम्ही त्यांच्याशी ज्यावेळेस बोला त्यावेळेस त्यांचे विचार तुम्हाला काही वेगळे किंवा वियर्ड ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचे वाटू शकतील, परंतु मुळात ते तसे नसतात. आता थोडासा वेगळा विचार यांच्याकडे असतो हे मात्र निश्चित. तिसरं जे नक्षत्र आहे ते म्हणजे पुनर्वसू नक्षत्र. पुनर्वसू नक्षत्राच्या पुरुषांचा जो खाक्या आहे तो पूर्णपणे वेगळाच असतो. देवभोळे असतात, धार्मिक आध्यात्मिक यांच्यामध्ये जास्त असतो. चालीरीती किंवा रूढी परंपरा याच्यावरती जास्त विश्वास ठेवणारे असतात, देवावरती जास्त विश्वास ठेवणारे असतात. ट्रान्सपरंट असतात मनामध्ये किंवा हृदयामध्ये, जी गोष्ट त्यांच्या हृदयात असतात ती त्यांच्या ओठी असते आणि म्हणजे यांचं बोलणं सुद्धा थोडंसं मृदू असतं. म्हणजे पूर्णपणे स्वयंस्फूर्तीने पुढे जाणं किंवा बिनधास्तपणे पुढे जाणं हा भाग सहसा पुनर्वसू नक्षत्राच्या पुरुषांमध्ये दिसून येत नाही. थोडंसं दुसऱ्याच्या मदतीने किंवा सपोर्टने पुढे जाणारे नक्षत्र आहे. मात्र इथे एक गोष्ट आहे, यांनी सुद्धा स्वतःच्या थोडंसं ज्याला आपण फिटनेस ज्याला म्हणतो, शारीरिक फिटनेस, त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कारण जास्त काम केलं तर लवकर थकून जातात, मलूल होतात. तर कष्टप्रद जीवन यांना तसं आवडत नाही. अर्थात या गोष्टी थोडंसं काम करणं गरजेचं नाही. मात्र असं जरी असलं तरी पुनर्वसू नक्षत्राला थोडंसं आपण लक फॅक्टर ज्याला म्हणतो, भाग्याची साथ चांगली लाभते. त्याच्यामुळे जीवनामध्ये व्यवस्थितपणे सेटल होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण जे मिथुन राशीचे जे पुरुष असतात हे कधीही कुठे एकटे जात नाही, कोणाला तरी बरोबर घेऊन जातील. हा भाग थोडासा वेगळा असतो. आत्तापर्यंत तुम्हाला साधारण कल्पना आलेली असेलच की मिथुन राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. आता थोडीशी चर्चा करू की कन्या राशीची जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. कन्या राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 6ष्ठ स्थानामध्ये 6व्या स्थानामध्ये येणारी ही रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही द्विस्वभावाची रास आहे. लक्षात घ्या, कन्या राशीच्या स्त्रीचं नॉर्मली तिच्या लाईफस्टाईलकडे जास्त लक्ष नसतं. फक्त एकच नक्षत्र आहे चित्रा. चित्रा नक्षत्राची स्त्री मात्र हिला फॅशन स्टेटमेंट खूप चांगल्या प्रकारे येतं. कशा प्रकारे फॅशन कॅरी करायचे, कशा प्रकारे आपलं व्यक्तिमत्व टिकवायचं हे त्यांना चांगलं ठाऊक असतं आणि मुळातच त्यांचं सौंदर्य अतिशय चांगलं असतं. म्हणजे चित्रासारखं, जसं नावच चित्र आहे, चित्रासारखं याचं सौंदर्य असतं. म्हणजे यांचं वय कितीही जास्त झालं तरी ते लगेच कळून येणार नाही. म्हणजे त्यांच्या वयाचा अंदाज तुम्हाला बांधता येणार नाही, परंतु तिखट मात्र निश्चित आहे. जसं की आपण चर्चा करत होतो की कन्या राशीची जी स्त्री यांचं संपूर्ण जे स्टाईल स्टेटमेंट आहे हे अगदी नॉर्मल असतं, त्याकडे जास्त लक्ष नसतं चित्रा नक्षत्र वगळलं तर. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्यासुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बोलणं. एखाद्या मुद्द्यावरती कित्येक तास बोलण्याची कॅपॅसिटी ही कन्या राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते आणि आपला मुद्दा स्वतः समोरच्या व्यक्तीकडून वधवून कसा घ्यायचा हे कन्या राशीच्या स्त्रीला चांगल्या प्रकारे माहिती असतं. तिच्याकडे प्रश्न भरपूर असतात. म्हणजे आपला एखादा मुद्दा पटवून घ्यायचा तर त्याला वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे समोरच्या समोर टाकावं आणि त्यांनी जरी नकार दिला तरी त्याच्या नकाराला होकारामध्ये कसं बदलता येईल याचा अंदाज त्यांना चांगल्या प्रकारे असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यक्तीला कशा प्रकारे ओळखायचं हा जो भान आहे किंवा ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कन्या राशीच्या स्त्रीला अतिशय चांगल्या प्रकारची येते किंवा त्याच्याकडे असतेच. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर काय बोलतील, म्हणजे सगळ्या प्रकारचं बोलतील, पण तू स्वतःच्या मनातली काही गोष्ट सांगणार नाही. ही गोष्ट खरं तर त्यांच्यासाठी खूप चांगली असते, परंतु रिलेशनशिपमध्ये या गोष्टीचा थोडासा त्रास होऊ शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकल असतात पैशाच्या बाबतीमध्ये. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे कमवायचे, कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायची, तर ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कन्या राशीच्या स्त्रीला अतिशय चांगल्या प्रकारे समजते. चिकित्सक असतात, चौकस असतात आणि अतिशय बुद्धिमान असतात. गोष्ट फार महत्त्वाची आहे. कुठलीही गोष्ट, कुठलाही मुद्दा समोर आला तर त्याचा चारही बाजूने कशा प्रकारे विचार करता येईल हा भाग कन्या राशीच्या स्त्रीला अतिशय चांगल्या प्रकारे जमतो. थोडंसं स्वतःबद्दल थोडासा जास्त विचार हा त्यांच्याकडे दिसून येतो. अर्थात कन्या राशीची जी स्त्री आहे
ही यांनी सुद्धा थोडंसं शारीरिक फिटनेसकडे लक्ष देणं गरजेचं राहील. पाठीचे आणि पोटाचे त्रास यांच्यामध्ये थोडंसं जास्त येतात आणि जास्त जर का स्ट्रेस किंवा जास्त विचार केला तर ब्लँक होणं, काहीच न सुचणं, नेमका विचार करता न येणं हा भाग असतो. आणि अतिचिकित्सक असल्यामुळे कुठलीही गोष्ट समोर आली तर त्याबद्दल जास्तच विचार केला जातो. म्हणजे ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्यासुद्धा विचार केला जातो. आणि एखाद्या गोष्टीवर जर का तुम्ही अति विचार केला तर निगेटिव्ह होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे तुमचे त्याबद्दलचे विचार हे निगेटिव्ह होण्याची शक्यता जास्त असते. आणि तशाच प्रकारचा अनुभव हा कन्या राशीच्या स्त्रीच्या संदर्भात जास्त वेळेस पण, आणि यामुळे जीवनातल्या चांगल्या संधीसुद्धा निघून जातात. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची राहील. अर्थात कन्या राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत: उत्तरा, हस्त आणि चित्रा. पैकी उत्तर नक्षत्राची जी स्त्री आहे त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज खूप चांगल्या असतात आणि पुढे जाण्याची जी वृत्ती असते ती चांगली असते. त्यांचं राहणीमान सुद्धा चांगले असतात. थोडासा इगोचा इश्यू असू शकतो. दुसरे जे नक्षत्र आहे ते हस्त अगदी मनमोकळं असतं, नीटनेटकं, टापटीप, स्वच्छ राहणीमान असतं. बाहेरच्या गोष्टींचा प्रभाव यांच्यावरती लवकर पडतो, परंतु आर्थिक बाबतीमध्ये अगदी व्यवस्थित असतात. जो मगाशी प्रॅक्टिकल असणं किंवा व्यवहारीपणा हा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा असतो. पण तो स्वच्छ किंवा अतिस्वच्छ किंवा क्लीननेस मेनिया इथपर्यंत गोष्ट ही हस्त नक्षत्राच्या स्त्रीमध्ये दिसून येऊ शकते. तिसरे जे नक्षत्र आहे ते चित्रा नक्षत्राचे पहिले जे 2 चरण आहेत हे कन्या राशीचे शेवटचे 2 चरण असतात. तर चित्रा नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात त्या तशा पहिल्या तर थोड्याशा तिखट असतात, परंतु लक्षवेधी असं यांचं सौंदर्य असतं, जे मी सुरुवातीला सांगितलं. अगदी चित्राप्रमाणे सौंदर्य असतं. त्यांच्या एकंदरीत पर्सनॅलिटीकडे पण तुम्हाला त्यांच्या वयाचा अंदाज तसा लागणार नाही. कॉस्मेटिक सौंदर्यसुद्धा चांगलं जमतं. म्हणजे फॅशन कशा प्रकारे कॅरी करायची ही चित्रा नक्षत्राच्या स्त्रीला अतिशय चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. आणि त्याबरोबरच त्यांचं जे बोलणं असतं हे कधी कधी विडंबनात्मक असतं. टोचून बोलणं वगैरे म्हणतो, अगदीच तिखट नाही, पण कधी कधी टोचून बोलणं किंवा विडंबनात्मक बोलणं हा जो भाग आहे हा भाग चित्रा नक्षत्राच्या स्त्रीमध्ये दिसू शकतो. थोडंसं तिखट अशा प्रकारचं हे नक्षत्राबद्दल मेहनतीच्या बाबतीत अतिशय चांगलं आहे. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेलच की कन्या राशीची जी संपूर्ण स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असं. जसं की आपण चर्चा करतोय की मिथुन राशीचे पुरुष आणि कन्या राशीची स्त्री जर का रिलेशनशिपमध्ये असतील, बऱ्याचशा गोष्टी या दोघांमध्ये सारख्याच आहेत. म्हणजेच लवकर एखाद्या डिसिजनपर्यंत न पोहोचणं किंवा त्यांचा जो स्वभाव आहे, त्यांचं जे इंटेलेक्ट आहे, बौद्धिक स्तर आहे आणि संवाद साधण्याची जी कला आहे ती दोघांमध्येही अतिशय चांगली असते. अर्थात मिथुन राशीत जे पुरुष असतात त्यांच्यामध्ये दमखम तसा पाहिला तर चांगला असं मेहनत करण्याची तयारी पण खूप चांगली असते. कन्या राशीच्या स्त्रीमध्ये थोडंसं वेगळं असं की थोडीशी जास्त मेहनत झाली तर लवकर थकून जातात, म्हणून मलूल होतात. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिथुन राशीचे पुरुष आहेत हे ट्रान्सपरंट असतात. लक्षात घ्या, जी गोष्ट त्यांच्या मनात असते ती त्यांच्या ओठांवरती बोलायला खूप आवडतं. ही गोष्ट कन्या राशीच्या स्त्रीमध्ये तशी दिसणार नाही. कन्या राशीची स्त्रीच्या आतमध्ये काय चाललंय, त्यांच्या मनात काय, हे सहसा तुम्ही ओळखू शकणं हे जवळजवळ कठीण असतं. त्यांना कंट्रोल खूप चांगला असतो. कुठे काय, कुठे किती काय, कसं बोलायचं, कुठे थांबायचं, कुठे गोष्टी सांगायचा, याचं भान हे कन्या राशीच्या स्त्रीला अतिशय चांगल्या प्रकारचं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिथुन राशीत जे पुरुष असतात थोडीशी स्पेंडिंग यांची जास्त असते, म्हणजे खर्च जास्त असतात. जे मी असे सांगितलं की बदल हा त्यांचा जीवनाचा गाभा आहे. त्याच्यामुळे त्याच्या विचारात, आचारात, राहणीमानात बदल हा होतच असतो आणि त्या अनुषंगाने खर्चही थोडेसे जास्त असतात. आता हा बदल त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा दिसून येतो. कधी कधी तो चांगला असतो, कधी कधी तो त्याचे अंदाजसुद्धा चुकतात. तर ह्या ज्या गोष्टी कन्या राशीच्या स्त्रीला तशा बघितल्या तर आवडत नाही. आता ह्या गोष्टी आहे त्याच्यातून तुम्ही कंट्रोल करू शकता आणि त्यामुळे तुमचं रिलेशनशिपसुद्धा खूप चांगलं. तर बॉटम लाईन एकच आहे की तुमच्या रिलेशनशिपमध्ये मेजर जो प्रॉब्लेम आहे, तर जर का तुम्ही दुसऱ्या कुठल्या व्यक्तीमध्ये इन्व्हॉल्व्ह होत असाल तर मात्र तुमच्या रिलेशनशिपला धक्का लागल्याशिवाय राहणार नाही. या व्यतिरिक्त जर का तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येत असतील तर त्याकरता तुमची जी कुंडली आहे ती पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. कारण आत्तापर्यंत आपण जी काही चर्चा केली ती फक्त आणि फक्त तुमच्या राशीवरून केली, म्हणजे चंद्र ज्या राशीत आहे त्यावरून. प्रत्येक कुंडलीमध्ये आणखीन व्यतिरिक्त बाकी 11 ग्रह सुद्धा वेगवेगळ्या राशी नक्षत्रात असतात आणि त्याचे वेगवेगळे आपल्याला अनुभव सुद्धा येऊ शकतात. तर त्यामुळे तुमची जी कुंडली आहे ते संपूर्ण पाहून त्या संद्वारे योग्य ते मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचे पुरुष आणि कन्या राशीची स्त्री जर का परस्पर रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांचं जे रिलेशनशिप आहे हे कशा प्रकारे पुढे जाईल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.